आपण सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्ण. आपण 7व्या अध्यायाचा अभ्यास करतोय. या अध्यायाचे नाव आहे ज्ञान विज्ञान योग. या अध्यायापासून भगवंत भक्तीचं वर्णन अधिक विस्तारित करायला सुरुवात करतील. तर अचानक भक्तीबद्दल काय सांगतायत? कारण पहिले 6 अध्याय संपल्यावर 6व्या अध्यायाच्या शेवटी सर्वोच्च योगी हा भक्ती योगी आहे आणि सर्वोच्च मार्ग हा भक्तीचा आहे असं सिद्ध केल्यावरती मग आता या मार्गाचं वर्णन भगवंत इथे करायला सुरुवात करतील. तर या अध्यायामध्ये 30 श्लोक आहेत. त्याला आपण 6 विभागात अभ्यास करणार आहोत. तर पहिल्या श्लोकात भगवंत अर्जुनला म्हणतात की अर्जुन, तुझं मन माझ्यावरती आसक्त कर, माझ्याशी संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न कर आणि मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐक. आणि अशा प्रकारे जर तू ऐकशील तर मग काय जाणायचं काय आहे याच्याबद्दल तुझ्या मनात काहीही शंका राहणार नाही. तर असा एक अर्थ होतो. आणखी दुसरा अर्थ आचार्यांनी दिलाय की जो 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सर्वोच्च भक्ती योगाचं जे वर्णन केलंय तो साधक किंवा भक्तियोगी कसा असतो. तर त्याचं मन पूर्णपणे भगवंतांवरती आसक्त असतं, भगवंतांशी संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि तो भगवंतांच्या उपदेशाचं श्रवण करतो. मग श्लोक नंबर 2 मध्ये मी काय सांगणार आहे याचं वर्णन करतात कृष्ण, की अर्जुन मी तुला ज्ञान आणि विज्ञान दोन्ही सांगणार आहे. तर इथं प्रभुपादांनी गीतेमध्ये सांगितले की प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान. काही आचार्य असं म्हणतात की ज्ञान म्हणजे भगवंतांचं ऐश्वर्य, जसे की आपण बघितले पंचमहाभूत, सूक्ष्म इंद्रिय किंवा प्रधान, महत्त्व हे सर्व ज्ञान मध्ये येतं. आणि विज्ञान म्हणजे भगवंतांच्या भक्तांसोबतच्या हे म्हणू शकतो आपण की संबंध ते विज्ञान मध्ये असा पण अर्थ घेता येतो. किंवा इथं प्रभुपादांनी असा अर्थ दिला की प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही पण. प्रत्यक्ष ज्ञानला ते बहुतेक हे म्हणतात की भौतिक ज्ञान, फिजिकल नॉलेज, आणि दिव्य ज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान. तर अर्जुन हे दोन्ही तुला सांगणार आहे, प्रत्यक्ष ज्ञान, दिव्य ज्ञान किंवा भौतिक आणि आध्यात्मिक ज्ञान दोन्ही. आणि हे सांगितल्यावरती मग याच्या पलीकडे आणखीन काही जाणून घेण्यासारखं या जगामध्ये शिल्लक राहत नाही. पण हे असं किती लोकांना माहिती आहे? तर खूपच विरळ लोकांना माझ्याबद्दलचं माहिती आहे. आध्यात्मिक प्रगती करणारे लोकांची संख्याच खूप कमी आहे. त्यामध्ये मला जाणणारे आणखीनच कमी आहेत. मग आता 4थ्या श्लोकापासून भगवंत त्यांच्या ज्ञानाबद्दल सांगायला सुरुवात करतायत, किंवा भौतिक प्रकृतीबद्दल सांगतायत, किंवा त्यांच्या ऐश्वर्याबद्दल सांगतायत, किंवा त्यांच्या विविध शक्तीबद्दल सांगायला सुरुवात करतात. तर 4थ्या श्लोकामध्ये बहिरंग शक्तीचं वर्णन करतायत भगवंत. भगवंतांच्या शक्तींना 3 विभागात विभागणी केली जाते: अंतरंग शक्ती, बहिरंग शक्ती आणि तटस्थ शक्ती. तर तटस्थ शक्ती म्हणजे आपण सर्व जीवशक्ती, अंतरंग शक्ती म्हणजे आध्यात्मिक जगतातील जीव आणि आध्यात्मिक जगत, आणि बहिरंग शक्ती म्हणजे जड अचेतन जगत, जसे की हे हवा, अग्नी, पृथ्वी, आकाश हे जड तत्व. तर भगवंत या 4थ्या श्लोकात काय म्हणतात की भूमी, पाणी, वायू, अग्नी, आकाश, खम म्हणजे आकाश, आणि मन, बुद्धी आणि अहंकार हे 3 झाल्यानंतर सूक्ष्म द्रव्य. तर या 8 ची मिळून माझी भिन्न प्रकृती आहे किंवा माझी बहिरंग शक्ती आहे. याला जर आणखीन विभागामध्ये विभागणी केली तर टोटल 24 तत्व होतात. त्याचा आपण अभ्यास केलाय की 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 स्थूल तत्वे, नंतर त्याची 5 सूक्ष्म तत्वे, नंतर बुद्धी, अहंकार आणि प्रधान. आणि एक कुठे गेला मग,
एक मन ह्या बरोबर एक मन म्हणजे असे झाले 24. या 24 तत्वांचा सांख्यामध्ये अभ्यास केला जातो आणि आधुनिक विज्ञानामध्ये केवळ म्हणजे सूक्ष्म तत्वाचा अभ्यास होत नाही, केवळ स्थूल तत्वांचा अभ्यास होतो. म्हणजे सगळे सायन्स जे आहेत, मेडिकल इंजिनिअरिंग किंवा डिफेन्स किंवा आर्मी वाले, हे सर्व भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश यांच्यावरती जास्त अभ्यास करतात. किंवा थोडाफार ध्वनीचा वगैरे असेल, पण मन, बुद्धी आणि अहंकार या क्षेत्रामध्ये जास्त काही अभ्यास विज्ञानाचा नाहीये. सांख्य या क्षेत्रात अभ्यास करते, पण जे सांख्य नास्तिकवादी आहे त्यांच्यामध्ये 24 तत्वांचा अभ्यास होतो, ते विश्व तत्वाला मान्य करत नाहीत. किंवा त्यांचे पण वेगवेगळे तत्वज्ञान आहे, की काहींच्या म्हणण्यानुसार की भौतिक पदार्थ जेव्हा एकमेकांसोबत क्रिया करतात तर विशिष्ट वेळी चेतनेची निर्मिती होते, असे पण काही तत्वज्ञान आहेत. परंतु जे आस्तिकवादी तत्वज्ञान आहे, जे कपिल देव म्हणजे देवहूतीच्या पुत्रांनी दिलं, ते आस्तिकवादी तत्वज्ञानामध्ये 26 तत्वांचा अभ्यास केला जातो, ही 24 तत्वे आणि जीव आणि ईश्वर 25 आणि 26. तर हे 4थ्या श्लोकामध्ये बहिरंग शक्तीचं वर्णन. आता 5व्या श्लोकामध्ये तटस्थ शक्तीचं वर्णन कृष्ण करतायत, की अपरियमितस्तु अन्यम, की या अपराशक्तीपेक्षा एक पराशक्ती आहे, म्हणजे कनिष्ठ शक्तीपेक्षा आणखीन एक श्रेष्ठ शक्ती आहे. त्या शक्तीला तू जाणून घे. कोण आहे ती शक्ती? जीवभूत. जीवभूत म्हणजे सर्व जीवात्मे म्हणजे आपण, तटस्थ शक्ती. आणि ही तटस्थ शक्तीची या जगाचं संचालन करते किंवा या जगाचा उपभोग करते. जीवशक्ती, तर हे तटस्थ शक्तीचं वर्णन आहे. नंतर कृष्ण 6व्या श्लोकात सांगतात की या दोन्ही प्रकारच्या शक्तीने सर्व काही गोष्टी निर्माण होतात, जीवशक्ती आणि अचेतन बहिरंग शक्ती. समजा आपले शरीर आहे, त्याच्यामध्ये आत्मा ही जीवशक्ती तटस्थ शक्ती आहे, आणि शरीर जे 5 पंचमहाभूतांनी बनले ते तर निर्जीवच आहे. तर हे दोन्ही घटक एकत्र येऊन या सर्व सृष्टीला निर्मिती करतात. कुठलाही पदार्थ घेतला तर त्याच्यामध्ये या दोन्हीपैकी दोन्ही शक्ती असतील किंवा एक शक्ती असेल. दगड आहे त्याच्यात फक्त बहिरंग शक्ती आहे. तर या पूर्ण जगतामध्ये या दोन्ही शक्तीपासून सर्व काही निर्मित आहे, आणि या सर्वांचा आधार मी आहे, आणि या जगाचे सृजन आणि संहारानंतर या सर्वांना माझ्यामध्येच मी समाविष्ट करून घेतो, असे भगवान तिथे 6व्या श्लोकात सांगतात. मला वाटतं आपण श्लोक 6 पर्यंत चर्चा केली आहे. इथून पुढे आज चर्चा करूया. श्लोक नंबर 7चं वाचन करायचंय. मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वम् इदं प्रोतम् सूत्रे मणिगणा इव. तर हा श्लोक पण खूप महत्वाच्या श्लोकापैकी आहे. तर या श्लोकामध्ये भगवंतांचं या सृष्टीशी संबंध समजतो, की भगवंतांचा या जगामध्ये काय संबंध आहे. तर जसं की आपण देवतांची उपासना करण्यामध्ये बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की केवळ इस्कॉनवालेच लोक म्हणतात की कृष्ण परम सत्य आहे म्हणून, परंतु असं नाही. भगवद्गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी याचे संदर्भ आहेत. समोर या अध्यायामध्ये पण येतील आणि 9व्या अध्यायामध्ये पण येतील. पण या श्लोकात जरी तुम्ही बघितले तरी कृष्ण इथे सांगतात की मत्तः परतरम न अन्यत, की माझ्यापेक्षा परतरम म्हणजे माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाहीये. किंचित अस्ति धनंजय. तर इथेही समजतं की कृष्ण हेच परम सत्य आहे किंवा सर्व शक्तिमान आहे. इतर सर्व त्यांचे एकतर सहाय्यक आहेत किंवा शक्ती आहेत. परंतु सर्वश्रेष्ठ कोण जर आहे म्हटलं तर गीतेचं जर आपण, आता आपण असंही म्हणतो की आपल्या हिंदू धर्मामध्ये आपलं सर्वश्रेष्ठ ग्रंथ गीता आहे. मग गीता काय सांगते ते आपल्याला मान्य करावं लागेल. जसं की आपण आधी पण बघितलं होतं एका ठिकाणी, की ज्या लोकांना भौतिक इच्छा असतात ते वेगळ्या लोकांची उपासना करून ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त ह्य देवता क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. 4थ्या अध्यायामध्ये कृष्ण बोलले होते. तर आणखीन समोर या अध्यायात 9व्या अध्यायात असे स्पष्ट श्लोक येतील जिथे समजून जाईल की परम सत्य कोण आहे. या श्लोकामध्ये पण समजू शकतो, पण ठीक आहे, काही लोक याचा पण वेगळा अर्थ काढू शकतात.
पण सरळ सरळ कृष्ण काय सांगतात की मत्तः परतरम न अन्यत, की हे धनंजय, हे अर्जुन, माझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ काहीच नाहीये. आता माझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ नाही म्हणजे काय? कारण आधी भगवंतांनी वेगवेगळ्या शक्तीचं वर्णन केलं. जड शक्तीचं पण वर्णन केलं. भूमी रापो नल वायू खम्मनो बुद्धिरेवच अहंकार इतियम्य भिन्ना प्रकृती राष्ट्रता. आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जीवशक्तीचं पण वर्णन केलं. अपरियमितस्तु अन्यां प्रकृतीं विद्धी मे परां जीवभूता महाबाहो येदम धार्यते जगत. आणि या दोन्ही शक्तीपासूनच सर्व काही गोष्टीचं सृजन होते हे पण सांगितलं. एतद् योनिनी भूतानि सर्वाणि तु धारय अहम कृष्णस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. मग कोणी म्हणेल की ठीक आहे, एक एक अचेतन जडशक्ती बहिरंग शक्ती आहे आणि एक चेतन जीवशक्ती किंवा तटस्थ शक्ती आहे. मग हे दोन्ही शक्ती कधी भगवंतांपेक्षा श्रेष्ठ होऊ शकतात का? की कधी असं होईल का की जडशक्ती ईश्वरापेक्षा जास्त प्रभावी होते? जसं की तुम्ही कदाचित वाचलं असेल, एक जर्मनीचा तत्वज्ञानी होता, त्याचं नाव होतं नेशे. तर नेशेचं असं तत्वज्ञान होतं की देव नावाची एक व्यक्ती किंवा संकल्पना, त्याचं असं म्हणणं होतं की होती, पण काही काळानंतर त्या संकल्पनेच्या किंवा त्या ईश्वराच्या हातातून प्रकृती किंवा हे सृष्टी बाहेर गेली आणि आता त्याचा या सृष्टीवरती कंट्रोल नाहीये. तर त्याचं तत्वज्ञान असं होतं की गॉड इज डेड, असं तो म्हणायचा की देव होता पण आता देवाचा मृत्यू झाला. असं का? कारण तो म्हणायचा जर देव खरंच अस्तित्वामध्ये आहे तर मग जगात एवढे जास्त प्रॉब्लेम काय आहेत, असं या जर्मन तत्वज्ञानाचं म्हणणं होतं. परंतु तो जेव्हा त्याचा नेशीचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या काय म्हणतात त्याला, ते कबरवरती लोकांनी लिहिलं की त्याने असं लिहिलं होतं एका ठिकाणी, गॉड इज डेड सेड बाय नेशे. देव मेला आहे कुणाचं म्हणणं आहे तर नेशेचं. मग तो मेल्यावर त्याच्या कबरीवरती लोकांनी लिहिलं नेशे इज डेड. कोण म्हटलं तर गॉड. तर सांगण्याचं तात्पर्य काय की असे पण काही तत्वज्ञान आहेत की त्यांच्या मते ठीक आहे बाबा, ईश्वर नावाची एक संकल्पना होती, परंतु नंतर प्रकृती किंवा ही शक्ती जी आहे ईश्वरापेक्षा जास्त प्रभावी झाली आणि आता ईश्वराचं त्याच्यावरती काहीच नियंत्रण नाहीये. परंतु जर आपण गीतेचा अभ्यास केला तर या श्लोकामध्ये भगवंत सरळ सरळ सांगतात की मत्तः परतरम नान्यत, की ही जी तटस्थ शक्ती आहे, बहिरंग शक्ती किंवा अंतरंग शक्ती, कुठलीही शक्ती माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाहीये. किंचित असते. किंचित वरून भगवंत सांगतात की एक पण अपवाद नाहीये. असं नाही की बाबा ठीक आहे, एक दोन लोक वर आहेत बाकी सगळे खाली आहेत, किंवा काही लोकांनी तपस्या केल्यावर ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ होतील, असं कधीच होणार नाही. त्याच्यामुळे जे मायावादी तत्वज्ञान आहे की आपण एका विशिष्ट मंत्राचा जप करावा, नंतर काही कालावधीनंतर आपल्याला समजतं की आपणच ईश्वर आहोत, त्याला इथे गीतेमध्ये मान्यता नाहीये. तर हे चुकीचं तत्वज्ञान आहे. जीवशक्तीने कितीही तपस्या केली, कितीही साधना केली, तर कधी ती ईश्वर नाही होऊ शकत. कारण जीवेर स्वभाव है कृष्णेर नित्य दास, कृष्णेर तटस्थ शक्ती भेदाभेद प्रकाश. किंवा 15व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात ममैव अंश जीव लोके जीवभूत सनातन, की जीव हे माझे अंश आहेत आणि सनातन काळासाठी आणि सनातन येणाऱ्या समोरच्या काळासाठी पण नेहमी अंशच राहणार आहे. त्याच्यामुळे जीवाने कितीही साधना केली, कोणताही मार्ग, ज्ञान, कर्म, भक्ती, तरी कधी जीव ईश्वर होऊ शकत नाही. तर अधिकाधिक लोक काय करू शकतात की ठीक आहे बाबा, जीवाच्या भगवंतांची जी ब्रह्मज्योती आहे तिथे जाऊन मोक्ष प्राप्त करू शकतात, किंवा भक्तियोगी असतील तर भगवंतांच्या धामामध्ये त्यांची सेवा करू शकतात. पण जीव बद्ध असो किंवा मुक्त असो, तो कधीच ईश्वरापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत, म्हणजे ईश्वराच्या त्या स्तरावर येत नाही. परंतु जर रसिक दृष्टिकोनातून विचार केला, रसिक म्हणजे भाव, भक्तीच्या भावाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, तर जे भक्ती स्पष्ट करणारे आचार्य आहेत ते म्हणतात की फक्त भक्तीमध्ये जीवात्मा हा ईश्वरापेक्षा श्रेष्ठ होऊ शकतो. कोण सांगेल कसं काय जीवात्मा भक्तीमध्ये ईश्वरापेक्षा श्रेष्ठ होईल? इथे तर भगवंत म्हणतात की मत्त परतरम ना अन्य, की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कधीच कुणी नाहीये. पण भक्तीचे स्पष्टीकरण देणारे आचार्य म्हणतात की भक्तीद्वारे जीवात्मा ईश्वरापेक्षा श्रेष्ठ होऊ शकतो. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? हा, हे संगीता माताजी.
हा, तर तुम्ही बरोबर उत्तर दिलं. तर हे सिद्धांतानुसार कधीच जीवशक्ती ईश्वरापेक्षा श्रेष्ठ होत नाही, पण रसाच्या दृष्टिकोनातून, रस म्हणजे संबंधाच्या दृष्टिकोनातून भगवंत जीवाला आपल्यापेक्षा श्रेष्ठ स्तर देऊ शकतात. जसं की समजा दामोदर लीला आहे, आता कार्तिक महिना चालू आहे, तर दामोदर लीलेमध्ये यशोदामाई कृष्णाला बांधते. तसं बघायला गेलं तर कृष्णाला आपल्या हृदयामध्ये बघण्यासाठी योगी लोक अनेक जन्म तपस्या करतात, की परमात्म्याचं आम्हाला हृदयामध्ये दर्शन व्हावं म्हणून. आणि बरेच जन्म तपस्या करून सुद्धा त्यांना ईश्वर हृदयामध्ये प्रकट होत नाही. परंतु यशोदामाई एक सिंपल स्त्री असून सुद्धा त्यांनी ईश्वराला आपल्या दोरीने बांधलं. तर याच्यावरून आचार्यांनी स्पष्टीकरण दिलं की भक्तीमध्ये भगवंत भक्ताला आपल्यापेक्षा श्रेष्ठ स्थान देतात. त्याच्यामुळे मायावादी तत्वज्ञानानुसार भगवंतांपेक्षा श्रेष्ठ होण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा भगवंत होण्यापेक्षा भक्तीने व्यक्ती भगवंतापेक्षा पण श्रेष्ठ होऊ शकतो. पण त्याचा अर्थ असा नाही की तत्वाच्या दृष्टिकोनातून. मी तुम्हाला दोन नवीन संकल्पना सांगतोय, तत्व आणि रस. तत्व म्हणजे आपण म्हणू की सिद्धांत. सिद्धांताच्या दृष्टिकोनातून जीवशक्ती कधीच ईश्वरापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही किंवा कधीही ईश्वर होऊ शकत नाही. पण रसाच्या दृष्टिकोनातून जीवशक्ती ईश्वरापेक्षा श्रेष्ठ ईश्वराच्या इच्छेने होऊ शकते. म्हणजे जसे की यशोदामाईने भगवंतांना बांधणे, किंवा गोपी कृष्णाला म्हणायचे की कृष्ण आम्हाला थोडासा डान्स करून दाखव, मग तुला आम्ही लोणी देणार किंवा तुला फळं देणार. तर कृष्ण गोपींसमोर नाचायचे. पण याचा अर्थ असा नाही की कृष्णाची शक्ती कमी झाली आणि गोपीची शक्ती कृष्णापेक्षा जास्त आहे, असं नाही. तर तो प्रेमाचा संबंध, जसं की समजावून सांगण्यासाठी समजा लहान मुलाला त्याचे वडील जर त्याच्या पाठीवरती स्वतःच्या पाठीवरती ठेवून त्याच्यासोबत खेळत असतील, त्याचा अर्थ असा होत नाही की मुलगा वडिलांपेक्षा श्रेष्ठ झाला. म्हणजे कधी वडीलच मुलापेक्षा श्रेष्ठ असणार, कारण त्यांनी त्याला जन्म दिलाय. परंतु रसाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आता इथे मुलगा वडिलांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण तो वडिलांच्या पाठीवरती बसला आणि वडील खेळता खेळता घोडा झालेत. तर हे उदाहरण चांगलं आहे. रसाच्या दृष्टिकोनातून लहान मूल वडिलांपेक्षा श्रेष्ठ झालंय, परंतु तत्वाच्या दृष्टिकोनातून तो कधीच वडिलांपेक्षा श्रेष्ठ होऊ शकतो. तसंच तत्वाच्या दृष्टिकोनातून जीवशक्ती, मग ती बद्ध अवस्थेमध्ये असो किंवा मुक्त अवस्थेमध्ये असो, कधी ईश्वर किंवा ईश्वरापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही. पण रसाच्या दृष्टिकोनातून भगवंत स्वतः जीवाला आपल्यापेक्षा श्रेष्ठ स्थान देतात, जसे की गोपींना किंवा यशोदामाईंना किंवा गोपबाळांना दिलंय. तर ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. हे तुम्हाला हे समजलं ना उदाहरण लहान मुलाचं आणि वडिलांचं? जास्त कन्फ्युज होतंय? समजलं ना, हे महत्वाचं आहे. कारण असे पण बरेच तत्वज्ञान आहे जिथे म्हटलं जाते की तुम्ही ही तपस्या केल्यानंतर तुम्हीच ईश्वर व्हाल. तर असं कधीच शक्य नाही. जीवशक्ती कधीही ईश्वर नाही होऊ शकत. गीतांजली, तुझा क्वेश्चन आहे? ठीक आहे, चालेल. तर इथे भगवंत सांगतात की हे धनंजय अर्जुन, माझ्यापेक्षा न तटस्थ शक्ती, न बहिरंगा, न अंतरंगा कुठलीही शक्ती माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाहीये. आणि भगवंतांनी आणि या जगाचा संबंध काय आहे? जसे की समजा एखादी मोत्याची जर माळ असेल, तर त्या सर्व मोत्यांना एकत्र बांधून ठेवणारा धागा असतो. जर धागाच नसेल तर ती माळ कधीच तयार होणार नाही. म्हणजे मोती असून पण उपयोग नाही. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती मोत्याची माळ घालतो, तेव्हा मोती दिसतात, धागा दिसत नाही. तसंच या जगामध्ये सगळ्या गोष्टींना एकत्र बांधून ठेवणारे किंवा सगळ्या गोष्टी घडवणारे भगवंतच आहेत. परंतु त्या धाग्यासारखे भगवंत कधी स्वतःला व्यक्त करत नाहीत जीवाच्या नजरेमध्ये. तर हे पुढच्या दोन वळीमध्ये हे उदाहरण दिलं. मयी सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव, की जसं मण्यांमध्ये सूत्र किंवा धागा घातला जातो आणि एक माळ तयार होते, तसंच अर्जुन सर्व काही माझ्यामध्येच आहे. म्हणजे मीच या जगाचा आधार आहे. तर हे उदाहरण पण खूप छान आहे, की धाग्याशिवाय मोत्यांना एका दृष्टिकोनातून सुंदरता येणार नाही, कारण माळच नाही बनली तर काय करणार. परंतु बऱ्याचदा मोत्याची माळ घातल्यावर पण धागा आहे की नाही हे कुणीच कुणीच म्हणत नाही की धागा किती सुंदर आहे. सगळे लोक मोत्यांबद्दल बोलणार की मोती किती सुंदर आहेत किंवा किती महाग आहेत.
धाग्याबद्दल कोणी बोलत नाही. परंतु तसंच भगवंतांच्या जगामध्ये आहे की त्यांच्या उपस्थितीमुळे किंवा त्यांच्या इच्छाशक्तीने सगळ्या गोष्टी घडतायत किंवा सगळ्या गोष्टी एकत्र आहेत. परंतु तरी सुद्धा ईश्वर कुठे आहे म्हटलं तर लगेच शोधणं कठीण आहे आणि असंही लोकांचं जास्त त्याच्यामध्ये काही रुची नसते. दोऱ्यात ओलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. तर दोऱ्याचा अर्थ काय इथे की जसा दोरा मण्याच्या माळेचा आधार आहे, तसे भगवंत या जगाचे आधार आहेत. सर्व काही त्यांच्यावरती आश्रित आहे. हे काही मुद्दे आपण बघितले. मीच शक्ती आणि शक्तिमान असल्याने माझ्या सम किंवा माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणी किंवा काहीही नाही. हे पहिल्या 2 ओळी. फक्त आपण बघितलं की रसाचा दृष्टिकोन आणि तत्वाचा दृष्टिकोन. तत्वाच्या दृष्टिकोनातून कधी श्रेष्ठ होऊ नाही. पण रसाच्या दृष्टिकोनातून भगवंत स्वतः जीवाला आपल्यापेक्षा श्रेष्ठ स्थान देऊ शकतात. भगवंत परमात्मा रूपाने सर्वव्याप्त आहे, जसे मोत्याच्या हारातील धागा. तर आपण आधी पण चर्चा केली होती की जर पूर्ण विश्वाचे परमात्मा कोण आहेत असा विचार केला तर कारणोदक्ष आहे विष्णू. एका ब्रह्मांडाचे परमात्मा गर्भदक्ष आहे विष्णू आणि प्रत्येक अणुरेणूमध्ये किंवा आपल्या हृदयाचे परमात्मा आहेत ते आहेत शिरोदक्ष आहे विष्णू. तर या आपल्या चर्चेसाठी आपण शिरोदक्ष विष्णूचं जर उदाहरण घेतलं तर त्यांच्या अस्तित्वामुळेच जगातल्या प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. जसं की समजा पाण्याचा द्रवता असणे पाण्यामध्ये किंवा अग्नीमध्ये उष्णता आणि प्रकाश असणे किंवा साखरेमध्ये गोडवा असणे. आता समजा असं कधीच होणार नाही, आपण असं नाही म्हणणार की साखर कडू आहे. साखर या शब्दाचा अर्थच होतो की साखर गोड असली पाहिजे किंवा साखर आंबट आहे असं कधी म्हणणार नाही. कारण साखरेचा नैसर्गिक धर्म आहे गोड असणे किंवा अग्नी थंड आहे असं नाही म्हणू शकत आपण. अग्नी गरमच असणार कारण अग्नीचा नैसर्गिक गुणधर्म उष्णता आणि प्रकाश आहे. तर प्रत्येक पदार्थाला त्याच्या नैसर्गिक गुणधर्मामध्ये व्यक्त होण्यासाठी हे शिरोदक्ष विष्णू मदत करतात. त्यांच्या उपस्थितीमुळेच तो पदार्थ त्याच्या नैसर्गिक स्थितीमध्ये असू शकतो. तर हे या जगाचा धागा कोण आहे म्हटलं तर आपण शिरोदक्ष विष्णू म्हणू शकतो. भगवंत परमात्मा रूपाने प्रत्येक पदार्थाला त्याचा स्वाभाविक गुण प्रकट करण्यास मदत करतात. जसं की आपण बघितलं साखरमध्ये गोडवा, पाण्यामध्ये द्रवता. जर पाणी जर समजा स्थिर झालं तर त्याला आपण पाणी नाही म्हणत, त्याला आपण बर्फ म्हणू किंवा पाण्याची जर हवेमध्ये झालं तर आपण वाफ म्हणू, पाणी नाही म्हणत. तर पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म काय की तो द्रवमध्ये असणे. तर प्रत्येक पदार्थाला त्याच्या नैसर्गिक स्थितीमध्ये प्रकट होण्यासाठी परमात्मा मदत करतात आणि म्हणून इथे भगवंत म्हणतात की मीच धाग्यासारखा आहे सर्व जगाला बांधून ठेवणारा. तर इथे प्रभुपदांनी तात्पर्यामध्ये या धाग्याच्या उदाहरणावरून आणि आचार्यांनी पण स्पष्टीकरण दिले की बऱ्याचशा आध्यात्मिक मार्गांमध्ये पण समज किंवा गैरसमज असतात की ईश्वराचं निराकार रूप श्रेष्ठ आहे की साकार रूप श्रेष्ठ आहे. याच्यामध्ये पण बरेच मतभेद, बरेच संप्रदाय आहेत. परंतु जर आपण गीतेचा अभ्यास केला आणि गीता काय म्हणते असं जर विचार केला तर गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणीचे संदर्भ आहेत की ईश्वराचं परमश्रेष्ठ रूप हे साकारच आहे. जसं की श्यामम एवं परम रूपम पुरी मधुपुरी वरा वयम कैशोरकम देयम आद्य एव परोरस. की ईश्वराचं सर्वश्रेष्ठ रूप आहे श्यामसुंदर रूप. श्यामसुंदर रूप म्हणजे 16 वर्षाचे वृंदावनामधली कृष्ण हे ईश्वराचं सर्वश्रेष्ठ अभिव्यक्ती आहे. श्यामम एवं परम रूपम पुरी मधुपुरी वरा आणि सर्वश्रेष्ठ धाम आहे मधुपुरी, मथुरा किंवा वृंदावन. आणि वयम कैशोरकम ध्येयम आणि त्यांचं जे कैशोर वय आहे त्या वयाला सर्वात आवडतं वय किंवा सर्वश्रेष्ठ वय म्हणण्यापेक्षा आकर्षक वय म्हणू शकतो. आणि आद्य एव परोरस आणि परोरस म्हणजे माधुर्य रस जो आहे, जो गोपींचा भगवंतांबद्दलचा भाव आहे, तो सर्वश्रेष्ठ रस आहे. असा बऱ्याच ग्रंथांमध्ये याचा संदर्भ येतो. पण गीतेमध्ये जर आपण बघितलं, समजा एक उदाहरण अध्याय नंबर 12 श्लोक नंबर 5 मध्ये येतं. क्लेशो अधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्त हि गतिर्दुःखम देहवद्भिर अवाप्यते. जे निराकार किंवा अव्यक्त रूप आहे याची उपासना खूप क्लेशदायक आहे असे भगवंत तिथे सांगतात. बरं ठीक आहे, इथे असं समजणार नाही की बाबा अव्यक्त श्रेष्ठ आहे का भगवंताचं साकार रूप श्रेष्ठ आहे. तर
भगवंत 9व्या अध्यायामध्ये म्हणतात, अव्यक्तम व्यक्तिम आपन्ना मन्यन्ते माम अबुद्धया ते परम भाव मजानंतो मम भूत महेश्वरम. की काही लोक म्हणतात की ईश्वर अव्यक्त आहे आणि कृष्ण किंवा राम होऊन जेव्हा येतो तेव्हा तो व्यक्त स्वरूपात येतो. तर अशा लोकांना भगवंत म्हणतात हे अबुद्धी लोक आहेत. अव्यक्तम व्यक्तिमापन्ना मन्यन्ते माम अबुद्धया. अव्यक्त व्यक्त होतो असे म्हणणारे लोक अबुद्धीचे आहेत. किंवा श्रीमद भागवतामध्ये जर आपण बघितलं तर परमसत्याचे जाणण्याचे 3 स्तर आहेत. तुम्ही वदंती तत्वविदस तत्वम ज्ञानम अद्वयम ब्रह्मेती परमात्मा येती आणि भगवान इति शब्दते. ब्रह्मज्योती किंवा निराकार स्वरूप, नंतर परमात्मा स्वरूप आणि भगवान स्वरूप असे परमसत्याचे 3 स्वरूप आहेत. तर निराकार स्वरूप हे परमसत्याच्या शरीराचा प्रकाश आहे. जसं गीतेमध्ये पण 14व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम, की जो ब्रह्मण आहे, ब्रह्मज्योती आहे, त्याचा प्रतिष्ठा, त्याचा आधार मी आहे. किंवा ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी म्हणतात, यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी कोटीषु अशेषनाथ वसुधाती विभूती भिन्न तद्ब्रह्म निष्कलम अनंतम अशेष रूपम गोविंदम आदि पुरुषम तमहम भजामी. तर ब्रह्मसंहिता, भगवद्गीता यांचा जर आपण निपक्षपातीपणे अभ्यास केला आणि भागवतमचं पण जर मत घेतलं तर साकार स्वरूपच ईश्वराचं सर्वश्रेष्ठ आहे, हे आपल्याला समजून येतं. तर इथे प्रभुपादांनी म्हणजे कारण धाग्यावरून काही लोक असे म्हणतील की ठीक आहे बाबा धागा दिसत नाही याचा अर्थ ईश्वर पण निराकार आहे. तर याच्यावरती प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये सांगितलं की परमसत्य या प्रमाणावरून निर्वाधपणे सिद्ध होते की परमसत्य म्हणजे सर्व कारणांचे कारण परमापुरुष. ठीक आहे. आणखीन या लोकांचा निर्विशेषवादी अरूपम या शब्दावर अधिक जोर देतात. निर्विशेषवादी म्हणजे जे भगवंतांचं साकार रूप मानत नाहीत. तर अरूपमचा कुठं आला हा जो श्लोक आहे ना, ततो यदुत्तरतरम तद अरूपम अनामयम ये एतद विदुर अमृतास्ते भवन्ति ततरे दुःखम अपावयन्ति. तर मला वाटतं हा कुठला श्वेताशत्रुपनिषद मधला श्लोक आहे. तर या श्लोकामध्ये एक अरूपम हा शब्द येतो. तर जे निर्विशेषवादी किंवा निराकारवादी लोक आहेत ते अशा श्लोकांना सांगून सांगतात की बाबा त्यांच्या मते की परमश्रेष्ठ हे निराकार आहे. तर परंतु वैष्णव आचार्य किंवा वैष्णव सिद्धांतानुसार या अरूपमचा आधार आहे, अरूप म्हणजे भौतिक रूप नाही, सच्चिदानंद रूप आहे. किंवा निर्गुण म्हणजे तिन्ही गुणांच्या प्रभावात नाही. निर्गुण या शब्दाचा अर्थ निराकारवादी लोक निर्गुण म्हणजे त्याला काही स्वरूप नाही असा अर्थ घेतात. परंतु वैष्णव आचार्य सांगतात की निर्गुणचा अर्थ आहे की सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांचा प्रभाव नसलेला. तसं तर भक्त किंवा जीवात्मा पण जेव्हा परमोच्च स्थान त्याच्या साधनेमध्ये प्राप्त करतो तेव्हा तो पण निर्गुण होतो, पण त्याचं अस्तित्व नष्ट होतं असं नाही. जसे की आपण दुसऱ्या अध्यायात पण अभ्यास केला, नत्वेवाहम जातुनासम नत्वम नेमे जनाधिप न चैव न भविष्याम सर्वे वयमतः परम. जीवाची स्वतंत्र अभिव्यक्ती ही नेहमी होती, आहे आणि असणार. तर इथे आणि परत मग ठीक आहे की हे लोक उपनिषदांमधल्या काही श्लोकांचा संदर्भ घेऊन सांगतात की परमसत्य निराकार आहे. प्रभुपाद म्हणतात की ठीक आहे, परंतु साकार स्वरूप असणारे पण उपनिषदांमध्ये श्लोक आहेत. जसे की हा श्लोक दिलाय परत श्वेताश्वतर उपनिषद मध्येच त्यांनी अरूपम हा शब्द निराकारवाद्यांनी घेतला. तर त्याच उपनिषदामध्ये आणखीन एक श्लोक आहे, वेदाहम एतम पुरुषम महांतम आदित्य वर्णम तमस परस्तात तमेव विद्वानंती मृत्युमेती नान्य पंथा विद्यते अयनाय. तर इथे पुरुषम हा शब्द आलाय बघा, पान नंबर 271 मध्ये श्वेताश्वतर उपनिषद मधला हा जो श्लोक आहे तिथे पुरुषम हा शब्द आहे. तर मग म्हणजे वैष्णव आचार्य पण अशा अनेक शास्त्रांचे संदर्भ देऊन सिद्ध करतात की परमसत्य हे व्यक्ती आहे, निराकार नाही. आणि निराकार हे पण परमसत्यच आहे, परंतु व्यक्तिमत्वाच्या शरीराची प्रभा आहे किंवा ज्यांच्या शरीराचं तेज आहे.
हाच दोन्ही तत्वज्ञानामध्ये थोडासा फरक आहे. तर परमसत्य हे एक व्यक्तिमत्व आहे आणि ते आपल्या पर आणि अपर शक्तीने सर्व व्यापक आहे. तर या आतापर्यंत चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे, तुम्हाला प्रश्न असेल तर आपण समोरचे श्लोक बघूया. रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषं दृशो. मागच्या श्लोकामध्ये भगवंत बोलले की मीच धाग्याप्रमाणे सर्व विश्वाला एकत्र पकडून आहे. तिथे आपण चर्चा केली की कुठल्याही पदार्थाला त्याचा स्वतःचा नैसर्गिक गुण प्रकट करण्यासाठी परमात्मा मदत करतात. तर या श्लोकामध्ये आणि समोरच्या काही श्लोकामध्ये भगवंत प्रत्येक पदार्थाचा जो नैसर्गिक गुण आहे तो मीच आहे असं सांगतो. तर मीच आहे सांगण्याचा अर्थ असा होत नाही की ईश्वर हा सूर्याचा प्रकाश आहे. तर ते काय सांगतात की बाबा माझीच अभिव्यक्ती किंवा माझी शक्ती म्हणजे सूर्याचा प्रकाश असं सांगण्याचा अर्थ आहे. तर इथे समजण्याचा मुद्दा काय आहे की भगवंत जसे बोलले की प्रत्येक पदार्थाला त्याचा नैसर्गिक गुण प्रकट करण्यासाठी मीच मदत करतो. तर मग अशा काही उदाहरणं भगवंतांनी सांगितले. तर पहिलं उदाहरण आहे रसो अहम अप्सु. आप म्हणजे पाणी. पाण्याला बरेच शब्द आहेत. आप, जल, तोय. तर इथे पाण्यासाठी आप हा शब्द आलाय. तर रसो हम अपसु कौन्तेय. तर मी पाण्याची नैसर्गिक चव मी आहे असे भगवंत म्हणतात. रसो हम अपसु कौन्तेय प्रभास्मी शशी सूर्य. चंद्र आणि सूर्याचा जो प्रकाश आहे तो मी आहे. प्रणव सर्व वेदेषु. वेदांची उत्पत्ती ओंकारापासून झाली आणि ओंकाराला प्रणव असं म्हणतात. तर याचा अर्थ वेदांचं उगमस्थान ओंकार आहे आणि तो ओंकार मी आहे असे भगवंत म्हणतात. पण याचा अर्थ असा होत नाही की ईश्वर तेवढ्याच गोष्टीसाठी काय म्हणता येईल मर्यादित आहेत. फक्त भगवंत सांगतात की बाबा प्रत्येक गोष्टीचा जो मुख्य गुणधर्म आहे तो मी आहे किंवा माझ्यामुळे तो गुणधर्म प्रकट होतो. नंतर शब्दखे. शब्दखे म्हणजे आकाशातील ध्वनी. आता हे आकाशातील शब्द किंवा आकाशातील ध्वनी स्वतःला का म्हणतात? तर जर तुम्हाला आठवत असेल तर 1-2 आठवड्यापूर्वी आपण बघितले होते की ब्रह्मांडाच्या उत्पत्तीच्या वेळेस प्रधान पासून महत्त्व, महत्त्वपासून जीवशक्ती, कालशक्ती त्याच्यामध्ये समाविष्ट होऊन मग महत्त्व, रजोगुण, तमोगुण आणि सतोगुणामध्ये प्रभावित होतं. मग महत्त्व तत्व तमोगुणातून या तत्वांची निर्मिती होते, स्थूल तत्वांची. तर सर्वात प्रथम निर्मिती आवाजाची केली जाते. मग आवाजापासून आकाश निर्माण होतं. मग आकाशापासून स्पर्श, स्पर्शापासून वायू, वायूपासून रूप, रूपापासून अग्नी, अग्नीपासून चव, चवीपासून पाणी, पाण्यापासून गंध म्हणजे सुगंध आणि सुगंधापासून भूमी, भूमी निर्माण केली जाते. आता हे एक्झॅक्टली तत्व कसे दिसतात त्याचं जास्त स्पष्टीकरण नाहीये. मला सांगण्याचा उद्देश असा आहे की या तमोगुणातील महत्त्वातून हे जे पुढचे पदार्थ निर्माण होतात त्याच्या निर्मितीमध्ये सर्वात प्रथम शब्दाची किंवा ध्वनीची निर्मिती होते. तर भगवंत सांगतात की आकाशातील ध्वनी मी आहे. याचा अर्थ या सर्व तत्वांच्या निर्मितीमध्ये जो कारणीभूत असणारा पहिला घटक शब्द आहे तो मी आहे. आणि पौरुषम नृषु. नृषु म्हणजे मनुष्य, नर. तर मनुष्यातील जे सामर्थ्य आहे तो मी आहे. कारण सामर्थ्याशिवाय मनुष्याच्या आयुष्याला काही किंमत नाहीये. तर हे सर्व उदाहरण लक्षात ठेवण्यासाठी एक गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की प्रत्येक पदार्थातला जो महत्वाचा गुणधर्म आहे तो भगवंतांच्या शक्तीमुळे किंवा त्यांच्या अस्तित्वामुळे आहे. हे एकच सूत्र बाकी सगळ्यांना स्पष्ट करतं. जसं की पाण्याची चव, चंद्र सूर्यांचा प्रकाश, वेदांचा प्रणव, आकाशातील शब्द आणि मनुष्यामधील सामर्थ्य. तर भगवंत कसे प्रत्येक पदार्थाचा विशेष गुणधर्म आहे ते पुढील 4 श्लोकात सांगतात. असे अनेक म्हणजे बरेच उदाहरणे ते सांगतील भगवंत. परत यांचं आणखीन विस्तारित वर्णन 10व्या अध्यायामध्ये पण येईल. त्याला विभूती म्हणतात, भगवंतांच्या विभूती.
प्रत्येक पदार्थाचा विशेष गुणधर्म आहे, जसे की पाण्याची चव, पुरुषाचे पुरुषत्व, ही भगवंतांची विभूती आहे. विभूतीला आपण सामर्थ्य म्हणू शकतो, किंवा एक प्रकारे विभूती हा शब्द तुम्ही कधी ऐकला का? आपल्या इतर साहित्यामध्ये विभूतीचा अर्थ काय घेतला जातो? ठीक आहे, तुम्हाला माहिती. मला वाटतं की विभूती म्हणजे शक्ती पण असं असेल. तर पाण्याची चव, चंद्र सूर्याचा प्रकाश, वेदांचा उगम, असणारा ओंकार मीच आहे. प्रत्येक पदार्थाला राखून धरणारा गुणधर्म भगवंत आहेत. जसे की अग्नीचा राखून धरणारा गुणधर्म उष्णता. तर याची आपण चर्चा केली, निराकारवादी, ब्रह्मवादी, मायावादी. तर याच्यामध्ये पण वेगळे वादी म्हणजे त्यांचं काहीतरी तत्वज्ञान असतं, की वादी म्हणजे बोलणारे. तर निराकारवादी किंवा ब्रह्मवादी हे प्रामाणिक लोक आहेत. प्रामाणिक म्हणजे यांची साधना प्रामाणिक आहे. वेद वेद प्रामाणिक आहे. जसं की असं म्हटलं जातं की चतुष्कुमार पण हे आधी निराकारवादी होते. निराकारवादी किंवा ब्रह्मवादी लोकांचं काय म्हणणं असतं, की बाबा परमसत्य साकार आहे, परंतु त्यांची आसक्ती परमसत्याच्या निराकार स्वरूपाशी असते आणि त्यांना त्या ज्योतीमध्ये विलीन होण्याचं त्यांच्या आयुष्याचं किंवा त्यांच्या साधनेचं ध्येय असतं. तर हे निराकारवादी किंवा ब्रह्मवादी, तर हे हे थोडे ठीकठाक लोक आहेत. तर मायावादी लोकांचा जरा प्रॉब्लेम आहे. मायावादी लोक काय म्हणतात, की परम सत्य जेव्हा मायेच्या प्रभावाखाली येतं, तेव्हा ते ईश्वर स्वरूप आणि जीव स्वरूपात प्रकट होतं. आणि जेव्हा परम सत्यावरून मायेचा प्रभाव दूर होईल, तेव्हा जीवाशक्तीलाच कळतं की आपणच ईश्वर आहोत. तर या तत्वज्ञानाला भगवद्गीता किंवा वैष्णव आचार्य मान्य करत नाही, मायावादी तत्वज्ञानाला. या दोघांमध्ये एवढाच फरक आहे. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात की निराकारवादी लोक भगवंतांचे नाम घेता ओंकाराचे उच्चारण करतात. प्रभुपादांच्या तात्पर्यात खूप छान सांगितलंय. तसा निराकारवाद आणि साकारवादामध्ये काही फार फरक नाही. बघा, निराकारवादी किंवा ब्रह्मवादी एका दृष्टिकोनातून ठीकठाक लोक आहेत. फक्त मायावादी थोडीशी अपराधी आहेत. मायावादी कृष्ण अपराधी म्हटलं जातं, कारण ते भगवंतांच्या स्वरूपालाच माया म्हणतात. तर हे मायावादी सोडून द्या. तर निराकारवादी आणि प्रभुपाद काय म्हणतात तात्पर्यामध्ये, की बाबा पाण्याची जी नैसर्गिक चव आहे ती प्रत्येकाला आवडते. तर दोन्ही लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो? पान नंबर 272 वरती, निर्विशेषवादी हा पाण्याच्या चवीद्वारे भगवंताची पाण्यातील उपस्थिती जाणतो. कारण त्यांच्याकडे पण नॉलेज असतं, की बाबा भगवंताच्या उपस्थितीमुळेच पाण्याचा हा गुणधर्म आहे. निर्विशेषवादी लोक पण पाण्यातील उपस्थिती जाणतो. जसं आपण आता चर्चा केली ना, की प्रत्येक पदार्थाचा जो महत्वाचा नैसर्गिक गुणधर्म आहे ते भगवंत आहेत. आणि साकारवादी सुद्धा भगवंतांची कृपा करून मनुष्याची तहान भागवण्याकरिता शुद्ध गोड पाणी पुरविल्याबद्दल भगवंतांचे गुणगान करतात. फक्त दोघांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. भगवंतांच्या अनुभूतीचा हाच मार्ग काय भगवंताच्या अनुभूतीचा हाच मार्ग आहे. वास्तविकपणे पाहता साकारवादी निराकारवादी यांच्यात मुळीच भेद नाही. जो भगवंतांना जाणतो त्याला माहित असते की साकारत्व आणि निराकारत्व हे दोन्ही एकाच वेळी सर्व पदार्थात विद्यमान असते आणि त्यांच्यात परस्पर विरोधाभास नसतो. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी आपले अचिंत्य भेदाभेद तत्व नामक दिव्य सिद्धांत प्रस्थापित केला आहे. त्याच्यामध्ये जास्त स्पष्टीकरण द्यायला नको. बघा, शंकराचार्यांनी तत्वज्ञान दिलंय की अद्वैतवादाचं. नंतर रामानुजाचार्यांनी तत्वज्ञान दिलं विशिष्ट अद्वैतवाद. नंतर मध्वाचार्यांनी तत्वज्ञान दिलं द्वैतवाद. आणि सगळ्या तत्वज्ञानांना एकत्र आणून चैतन्य महाप्रभूंनी तत्वज्ञान दिलं, त्याचं नाव आहे अचिंत्य भेदाभेद तत्वज्ञान. तर अद्वैत तत्वज्ञानानुसार काय की सब कुछ एक आहे. ते लोक म्हणतात सगळं एकच आहे, आपण सर्व एकच आत्मा आहोत, मायेच्या प्रभावाखाली आपल्याला भिन्न वाटतं. परंतु जे द्वैतवादी मध्वाचार्य आहेत, उडुपी कृष्ण उडुपीमध्ये त्यांचे मठ आहेत, त्यांचं मत आहे की नाही, जीव आणि ईश्वर हे नेहमी भिन्न आहेत, म्हणजे द्वैत. तिथे असे तुम्ही मध्वाचार्यांचा कधी फोटो बघितला तर ते अशी दोन बोट दाखवतात, की बाबा जीवन तत्व आणि ईश्वर तत्व नेहमी भिन्न आहे. आणि शंकराचार्यांचं बघितलं तर कदाचित मला वाटतं त्यांचं एक बोट असतं, सब कुछ एक आहे. तर या दोन्ही संप्रदायामध्ये खूप वादविवाद झालेले आहेत, बरेच ग्रंथांचं लिखाण पण झालंय. परंतु चैतन्य महाप्रभूंनी काय केली की दोन्ही तत्वज्ञानाला खूप चांगल्या पद्धतीने एका तत्वज्ञानात बांधलं, ते म्हणजे अचिंत्य भेदाभेद. तर चैतन्य महाप्रभू काय म्हटले की परम सत्य आणि जीव किंवा शक्ती आणि शक्तिमान हे एकाच वेळेस एक पण आहेत आणि भिन्न पण आहेत.
याच्यामुळे त्यांनी दोन्ही तत्वज्ञानाला एकत्र आणलं. तर शक्ती आणि शक्तिमान एक कसं आहे, तर गुणाच्या स्तरावरती एक आहे. जसे भगवंत सच्चिदानंद आहे तसं जीवात्मा पण सच्चिदानंद आहे. तर हे गुणाच्या दृष्टिकोनातून जीव आणि ईश्वर एक आहे. पण मग भेद कसा आहे परिमाणाच्या दृष्टिकोनातून, की जीव कधीही भगवंतांचा ईश्वर तत्वाचा अंशच असणार, त्यांच्या त्यांच्या समान स्तरावर नाही येऊ शकणार. तर हे चैतन्य महाप्रभू तत्वज्ञान आहे, याला अचिंत्य भेदाभेद तत्वज्ञान म्हणतात. तुम्ही जर कधी भारतीय दर्शनाचा अभ्यास करायचा म्हणून बघितलं तर हे शब्द तुम्हाला ऐकायला मिळतील. अद्वैतवाद, विशिष्ट अद्वैतवाद, द्वैतावाद, द्वैत अद्वैतवाद आणि अचिंत्य भेदाभेद. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये चैतन्य महाप्रभूच्या अचिंत्य भेदाभेद तत्वज्ञानाबद्दल सांगतात, की समजा पाण्याचं उदाहरण तुम्ही बघितलं तरी बाबा पाण्यामध्ये जी चव आहे ती भगवंत आहे. हा बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे अभेद सारखा झाला, की चव म्हणजे ईश्वर. आणि भेद कसा म्हणता येईल, की बाबा ईश्वराने हे पाणी आपल्यासाठी दिले. तर असे दोन्ही गोष्टी एकाच वेळेस त्या पदार्थाकडे बघण्याचा दृष्टिकोन असू शकतो. तर हा आहे. मग इतर पण काही तत्वांचं प्रभुपादांनी स्पष्टीकरण दिलं. चंद्र सूर्याचा प्रकाश ही ब्रह्मज्योतीपासून उत्सर्जित होतो, हे पण ब्रह्मसंहितेमध्ये आहे. चक्षुरेश राजा समस्त ग्रहाणाम, तसा एक श्लोक आहे, की चंद्रसूर्याचा प्रकाश ही भगवंतांची दिव्य ज्योती आहे. परत प्रभुपाद ओंकार किंवा प्रणव बद्दल बोलतात, की प्रत्येक वैदिक मंत्राच्या आरंभी असलेला प्रणव अथवा ओंकार हा दिव्य शब्द भगवंतांना संबोधितो. तर जे निराकारवादी असतात ते सगळे ओम ओम म्हणतात, ओमचंच उच्चारण करतात. तर भगवद्गीतेमध्ये आपण जेव्हा अभ्यास करू तेव्हा 18व्या अध्याय नाही, किती नंबरचा अध्याय तो, मला वाटते 8व्या अध्यायाच्या शेवटी एका ठिकाणी येते, की ओम तत्सत इति निर्देशो ब्राह्मणस्त्रिविधा स्मृतः, की ओम हा परम सत्याचा निराकार निर्देश स्वरूप आहे. समजा की कसं स्पष्टीकरण द्यायचं, समजा एखाद्या स्त्रीचा पती आहे, तर ती तिच्या पतीला नाव पण असू शकतं. पण आता आपल्या भारतामध्ये कशी पद्धती आहे, की अहो म्हणणार किंवा अशा इतर शब्दांनी बोलवणार. तर अहो किंवा हे जे इनडायरेक्ट शब्द आहेत त्याला आपण ओंकार सारखा म्हणू शकतो. आणि त्या व्यक्तीचं जे स्वतःचं नाव आहे, जे काही असेल रमेश, प्रकाश, तर ते भगवंतांचं स्वतःचं नाव आहे. तर ओंकार म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने ईश्वरासाठी उच्चारलेला शब्द आहे. याच्याबद्दल गीतेमध्ये समोर येईल तेव्हा आपण बघू. ओम तत्सदिति निर्देशो ब्राह्मणस्त्रिविदा स्मृता, ब्राह्मणस्त्रिविदाश्च यज्ञस्य विहिता पुरा, असा एक श्लोक आहे. तर या श्लोकाचा मुख्य हा श्लोक का आला, कारण मागच्या श्लोकामध्ये भगवंत बोलले की मीच या विश्वाला सूत्रासारखा बांधून आहे आणि प्रत्येक पदार्थाचा जो नैसर्गिक गुणधर्म आहे तो माझ्यामुळे आहे. तर या श्लोकामध्ये काही पदार्थांचं भगवंतांनी सांगितलं, की जसे की वेदांसाठी ओंकार, पाण्यासाठी चव, मनुष्यासाठी त्यांचं सामर्थ्य. आता आणखीन काही उदाहरणं भगवंत सांगतील. तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही मध्ये हँड रेस करू शकता. श्लोक नंबर 9. पुण्यो गंधः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसो, जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. सूत्र काय लक्षात ठेवायचं, की प्रत्येक पदार्थाचा, घटनेचा किंवा गोष्टीचा जो महत्वाचा गुणधर्म आहे, भगवंत म्हणतात ते माझ्यामुळे आहे. तर इथे जसं मी तुम्हाला म्हटलं, की सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेस ध्वनीपासून आकाश, आकाशापासून स्पर्श, स्पर्शापासून वायू, वायूपासून रूप, रूपापासून अग्नी, अग्नीपासून चव, चवीपासून पाणी, पाण्यापासून गंध आणि गंधापासून भूमी निर्मिती होते. तर पहिल्या ओळीमध्ये पुण्यो गंध पृथिव्यामचं आहे, की पृथ्वीचा किंवा भूमीचा पुण्य गंध. इथं पुण्याचा अर्थ होतो मूळ किंवा नैसर्गिक. भूमीचा जो नैसर्गिक सुगंध आहे तो मी आहे, असे भगवंत म्हणतात. तर संगीता माताजी, तुम्हाला जर आठवत असेल तुम्ही एकदा बोलले होते, की पुण्याची गणना कोण करी, या श्लोकामध्ये कसं समजायचं म्हणून. तर तेव्हा आपण चर्चा केली होती, की पुण्य या शब्दाचे बरेच अर्थ असू शकतात. तर इथे बघायचा एक आणखीन अर्थ भेटतोय. पुण्य म्हणजे मूळ,
तर असे मल्टिपल अर्थ असू शकतात. इथे पुण्याचा अर्थ आहे मूळ. तर पृथ्वीचा किंवा भूमीचा जो मूळ सुगंध आहे, तो मी आहे असं भगवंत म्हणतात. तर मी काही भक्तांच्या क्लासमध्ये ऐकलं होतं, की त्यांनी असं सांगितलं होतं, की जेव्हा आपण समजा गुलाबाच्या झाडाचं जर बी वगैरे जमिनीमध्ये टाकलं, तर त्या बी मध्ये पण सुगंध नसतो. जे आपण पाणी घालतो पाण्यामध्ये पण सुगंध नसतो किंवा इतर काही खत वगैरे दिलं जाईल त्याच्यामध्ये पण सुगंध नसतो. पण त्या गुलाबामध्ये सुगंध कुठून येतो? तर त्या प्रभूजी क्लासमध्ये असे बोलले, की हा सुगंध जो पृथ्वीचा नैसर्गिक सुगंध आहे तिथून गुलाबाला प्राप्त होतो. तर ठीक आहे म्हणजे समजण्यासाठी उदाहरण वापरू शकतो, पण एखाद्या व्यक्तीने जास्त तर्क लावला तर मग थोडं कठीण होऊ शकतं. कारण की आपण काय म्हणतो, की पाण्यामध्ये पण सुगंध नाहीये, बी मध्ये पण सुगंध नाहीये. मग ती जर व्यक्ती बोलली, की जर मातीचा सुगंध घेतला तर मातीचा सुगंध कुठं गुलाबासारखा येतो. पण ठीक आहे, या श्लोकाच्या आधारे तसं स्पष्टीकरण पण देता येऊ शकतं. पण ते किती प्रामाणिकता आहे मला माहिती नाही. पण समजण्यासाठी ठीक आहे बाबा, की पाण्यामध्ये आणि बी मध्ये पण सुगंध नाही, पण सुगंध येतो कुठून तर भूमीमधून. कारण या श्लोकानुसार आणि भागवतानुसार आणि वेदांनुसार भूमीचा गुणधर्म सुगंध आहे. हं. वायूचा गुणधर्म स्पर्श आहे. पाण्याचा गुणधर्म चव आहे. अग्नीचा गुणधर्म रूप आहे. आणि आकाशाचा गुणधर्म ध्वनी आहे. तर भूमीचा गुणधर्म नैसर्गिक सुगंध आहे. हं. आणि भगवंत काय म्हणतात, की तो नैसर्गिक सुगंध माझ्यामुळे आहे किंवा मी आहे किंवा मी त्याला प्रकट होण्याला मदत करतो. नंतर तेजश्चास्मी विभावस. विभा म्हणजे अग्नी. तर अग्नीचा जो नैसर्गिक गुणधर्म आहे जसे की तेज म्हणजे प्रकाश. किंवा उष्णता पण म्हणू शकतो कारण मागच्या श्लोकामध्ये चंद्र आणि सूर्याचा प्रकाश आला होता. तर तेजला तेज किंवा जर उष्णता म्हटलं, कारण उष्णता नसताना अग्नीला काही अर्थ नाहीये. बिना उष्णतेची अग्नी तर शक्य नाही. तर ते प्रकट करण्यासाठी मी मदत करतो किंवा माझ्यामुळे आहे. जीवनम सर्वभूतेषु. तर जीवनम सर्वभूतेषु आचार्यांनी असा अर्थ दिलाय की प्रत्येक जीवाचं जे आयु मर्यादा आहे तो मी आहे असे भगवंत म्हणतात. आणि तपस्यास्मी तपस्वीषु. तपस्वी व्यक्तीच्या आयुष्यातलं सर्वात महत्वाची गोष्ट असते त्याची तपस्या. जसे की आपण बघितलं ना बरेचसे लोक उपवास वगैरे करतात किंवा हिमालयामध्ये थंडी तपस्या करतात किंवा काही साधू अग्नीच्या रिंगणामध्ये जाऊन ध्यान वगैरे करतात. तर त्यांच्या आयुष्याचा महत्वाचा घटक आहे की त्यांची साधना किंवा तपस्या. तर अशा तपस्वी लोकांची तपस्या मी आहे किंवा माझ्यामुळे ते प्रकट होण्याला मदत होते असे भगवंत सांगतात. कारण धागा म्हणून मी सर्वांना एकत्र ठेवून आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. तर प्रभुपाद अग्नी या तत्वावरती थोडंसं स्पष्टीकरण देतात. प्रत्येक पान नंबर 273 जर तुम्ही बघितलं तर या प्रत्येक गुणधर्माचं थोडंसं स्पष्टीकरण प्रभुपाद देतात. जसं की वायू, अग्नी आहे, पाणी, पृथ्वी किंवा फुलांमध्ये रस आणि गंध असतो. निर्दोष मूळचा गंध जो सर्वत्र व्याप्त झालेला असतो तो गंध म्हणजे श्रीकृष्णच आहेत. हे बघा इथं प्रभुपादांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीला विशिष्ट अशी मूळ चव असते आणि रसायनांच्या मिश्रणाने ही चव बदलता येते. म्हणून प्रत्येक वस्तूला मूळ रूपात थोड्याफार प्रमाणामध्ये वास, गंध अथवा चव असते. आता अग्नीशिवाय स्वयंपाक करू शकत नाही, कारखाने चालू शकत नाही आणि ही अग्नी म्हणजे भगवंत आहेत. समजा निराकारवादी लोक कसे ईश्वराची उपासना करणार की अग्नी म्हणजेच ईश्वर आहे. परंतु साकारवादी लोक काय म्हणणार की ही अग्नी ईश्वराची शक्ती आहे. फक्त दोघांचा बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे. मग प्रभुपादांनी मध्ये दैनंदिन जीवनात अग्नीची कशी गरज आहे ते स्पष्ट करताना इव्हन आपल्या पचनासाठी पण अग्नीची गरज आहे हे स्पष्ट करतात प्रभुपाद. कारण जे आयुर्वेदामध्ये याला जठराग्नी म्हणतात. की काही लोकांचं समजा हेल्थ बरोबर नसेल तर त्यांना म्हणतात की तुमचा जठराग्नी मंदावला आहे. तर मग त्या जठराग्नीला पुन्हा ठीक करण्यासाठी काही औषधं दिली जातात. आपण आधी पण चर्चा केली होती की आपल्या शरीरामध्ये पण अग्नितत्व आहे. कारण अग्नितत्व नसतं तर आपल्या शरीराचं तापमान 37°C असं काय झालं असतं, शून्य झालं असतं ना. याचा अर्थ अग्नितत्व आहे आणि उष्णता निर्माण होते शरीरामध्ये. तर प्रभुपादांनी त्या गोष्टीकडे पण आपलं लक्ष घेतलं. आणि 12व्या अध्यायामध्ये पण भगवंत सांगतील की प्राणापानो समायुक्तो पचामी अन्नम चतुर्विधम. की जठर अग्नी किंवा
पचनाची क्रिया करणारा मीच आहे. तिथे पण संदर्भ येतो आणि प्रभुपादांनी इथे अग्नीचा जठराग्नीच्या स्वरूप स्पष्टीकरण दिलं. तर ठीक आहे, म्हणजे सांगण्याचा दृष्टिकोन काय की प्रत्येक पदार्थाचा मुख्य गुणधर्म हे भगवंत आहेत किंवा भगवंतांची अभिव्यक्ती आहे. तर अशीच आणखीन काही उदाहरणं आहेत. असे 4 श्लोक आपण 2च बघितले, आणखीन 2 श्लोकामध्ये असंच येणार आहे. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्. तुमच्या जर लक्षात असेल तर आपण हे सूत्र श्लोक नंबर किती पासून चालू केले? 7 मधून सूत्र आहे की मी सर्वांचा धागा आहे, त्याच्यावर आधारित सगळ्या गोष्टी सांगतात. तर इथे काय सांगतात की बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातन, की सगळ्या वस्तूंचे किंवा सगळ्या जीवांचे बीज मी आहे, म्हणजे किंवा माझ्यापासून गोष्टी निर्माण होतात. मग कुणी असे म्हणेल की मनुष्य पण तर आपल्यापासून इतर जीवांना उत्पन्न करतो, की ते पण नवीन जीवांना जन्म देतात. समजा की आता आपण मनुष्य किंवा प्राणी सर्वांमध्ये जे नवीन पिढी जन्माला येते, मग ते पण म्हणतील की मी पण बीज आहे, कारण माझ्यापासून नवीन पिढी निर्माण झाली. परंतु आपलं बीज असण्यामध्ये आणि भगवंतांचं बीज असण्यामध्ये काय फरक आहे? इथे भगवंत म्हणतात सनातन, मी सनातन बीज आहे, म्हणजे अनंत काळापासून माझ्यापासून सर्व निर्माण. तर एक व्यक्ती असा म्हणू शकत नाही की मी सनातन बीज आहे. तो मॅक्सिमम एका आयुष्यामध्ये म्हणेल की बाबा मी आता याचं बीज आहे, मग पुढच्या वेळेस त्याचं काय होईल माहिती नाही, तोच दुसऱ्या कोणाचा बीज होऊन जाईल. किंवा सांगण्याचा उद्देश काय की कुठलाही जीव सनातन काळासाठी दुसऱ्याच्या निर्मितीचं कारण नाही होऊ शकत. तर भगवंत म्हणतात की मी सनातन बीज आहे. नंतर बुद्धिर्बुद्धिमतामस्मि, तर बुद्धिमान लोकांची बुद्धी मी आहे. इथं बुद्धीचा अर्थ होतो विवेक बुद्धी. विवेक बुद्धी म्हणजे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ही ठरवण्याची क्षमता, याला विवेक बुद्धी म्हणतात. तर भगवंत म्हणतात की अशा बुद्धिमान व्यक्तीची बुद्धी मी आहे. आणि तेजस तेजस्विनामहम्, तर प्रभुपादांनी तेजस्विनामचा अर्थ असा घेतला की शक्तिमान व्यक्तीची शक्ती मी आहे. तर आचार्यांनी काही दुसरा अर्थ घेतला का बघू. इथं काय बघितलं आपण? 3 गोष्टीबद्दल सांगितलं: सर्व जीवांचं बीज, सनातन बीज, बुद्धिमान व्यक्तीची बुद्धी आणि तेजस्वी व्यक्तीचं तेज. मागच्या श्लोकामध्ये आपण तपस्वी व्यक्तीची तपस्या, जीवांचं आयुष्य, अग्नीचं तेज, पृथ्वीचा गंध, आणि त्याच्या आधी पाण्याची चव, चंद्र सूर्यांचा प्रकाश, वेदांचा ओंकार, आकाशाचा ध्वनी आणि मनुष्यांचं सामर्थ्य, हे घटक बघतो की भगवंत म्हणतात मीच आहे. सर्व वस्तूचे बीज, बीज म्हणजे जिथून उत्पत्ती होते. आपण पण बीज आहोत, परंतु आपण शाश्वत बीज नाही आहोत, सनातन बीज नाही आहोत. नंतर विवेकी बुद्धी, बुद्धी म्हणजे आता हे बॉम्ब तयार करण्याची किंवा औषधं शोधून काढण्याची ती बुद्धी नाहीये. योग्य अयोग्य काय हे समजणारी बुद्धी, याला विवेक बुद्धी म्हणतात. आणि शक्तिशाली व्यक्तीची शक्ती मी आहे. तर इथं आपण म्हटलं ना की बीज हे भगवंत सनातन बीज आहेत, कारण जे विश्वाच्या निर्मितीच्या वेळेस प्रधानवरती भगवंत दृष्टिक्षेप करतात आणि त्याच्यामध्ये जीवशक्ती आणि कालशक्ती समाविष्ट होते. तर जे सुरुवातीचं बीज आहे, जो प्रधान आहे, ती भगवंतांचीच अभिव्यक्ती आहे. म्हणून भगवंत सनातन बीज आहेत. आपण जरी बीज असलो कुणाच्या निर्मितीसाठी, परंतु आपण सनातन बीज नाही होऊ शकत. आणि बरं वाईट हे कळणे हे विवेक बुद्धीचं लक्षण आहे. हा, तर हे तेजस तेजस्विनामचा अर्थ काही आचार्यांनी आत्मविश्वास असा दिलाय, की जसं प्रभुपादांनी शक्तिमान व्यक्तीची शक्ती म्हटलं, काही आचार्यांनी सांगितले की आत्मविश्वास एखाद्या व्यक्तीमध्ये, काही लोक, जसे मी तुम्हाला बोललो की नाही माहिती नाही, मी काही 1-2-3 दिवसापूर्वी एक धोनीचा व्हिडिओ बघितला होता छोटासा. त्याच्यामध्ये त्याला विचारलं होतं की एखाद्या व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी काय महत्वाचं आहे? टॅलेंट महत्वाचं आहे, म्हणजे कौशल्य महत्वाचं आहे, की कॉन्फिडन्स, आत्मविश्वास महत्वाचा आहे? तर धोनी बोलला की कधी कधी टॅलेंट कमी असलं तरी चालेल,
पण व्यक्तीकडे जर आत्मविश्वास जास्त असेल तर तो जास्त यशस्वी होऊ शकतो. तर मग मी हे वाचत असताना मी म्हटले कदाचित असेल हे खरं, कारण इथे भगवंत म्हणतात की आचार्यांनी स्पष्टीकरण दिले की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याला किंवा त्याच्या सामर्थ्याला तेव्हाच अर्थ जेव्हा त्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे. म्हणजे एखाद्या यशस्वी व्यक्तीकडे समजा जास्त आत्मविश्वास असेल तर भगवंत म्हणतात की हा आत्मविश्वास मीच आहे किंवा तो आत्मविश्वास प्रकट होण्यासाठी मीच मदत करतो. अं, तर हे झालं. आणखी निराकाराचं तात्पर्यामध्ये कुठे आलं का? प्रभुपादांनी निराकाराबद्दल काय सांगितलं? ज्या पान नंबर 273, ज्याप्रमाणे वृक्षांचे पालन त्यांच्या मुळापासून होते त्याप्रमाणे श्रीकृष्ण प्रत्येक गोष्टीचे मूळ असल्यामुळे त्या भौतिक सृष्टीतील प्रत्येक वस्तूचे पालन करतात. कठोपनिषद मधला श्लोक सांगितला पान नंबर 274 वरती. हा श्लोक प्रभुपादांच्या खूप तात्पर्यामध्ये येतो. नित्य नित्यानाम चेतन चेतनाम एको बहुनामी उद्धाती कामान स्वाभाविकी ज्ञान बल क्रियाच, की सगळ्या नित्यांचं पोषण करणारा एक नित्य आहे, सगळ्या चेतनांचा एक चेतन सोर्स उगम आहे, तर तो म्हणजे परम सत्य. तर आता हे समोर येणारच आहे की जे निराकार स्वरूप आहे ब्रह्मन, ते भगवंतांचाच प्रकाश आहे. 14व्या अध्याय 27 नंबरच्या श्लोक मध्ये येतो. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य अवयस्य शाश्वतस्य च धर्मस्य सुखसैकांतिकस्य च. तिथे आपण जेव्हा अभ्यास करू तेव्हा बघू. पण भगवद्गीता पण स्पष्ट करते की निराकार ब्रह्मण हे साकार ब्रह्मणची, साकार ब्रह्मण हा निराकाराचा आधार आहे किंवा परम सत्य हे साकार आहे. जर भगवद्गीतेचा जर आपण दृष्टिकोन बघितला तर, जरी इतर लोक काही म्हणत असले तरी. आता या याच्यामधला शेवटचा श्लोक आहे 4/4 की प्रत्येक पदार्थातला महत्वाचा गुणधर्म मी आहे सांगणारा. श्लोक नंबर 11. बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. तुम्हाला मी 3-4 वेळेस सांगितले की ते सूत्र लक्षात ठेवायचं. सूत्रे मणिगा नाहीव, की मोत्याच्या हारातील धागा मी आहे. या सिद्धांताला पकडून भगवंत हे सगळे स्पष्टीकरण देतात की प्रत्येक गोष्टीला त्याचा स्वाभाविक गुणधर्म प्रकट करण्यासाठी मीच मदत करतो किंवा मीच असतो. तर तो सिद्धांत पकडून इथे आणखीन काही उदाहरणं सांगितली की बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम, की बलवान व्यक्तीचं बल मी आहे. पण कुठलं बल? की जे बल काम आणि रागापासून मुक्त आहे. तर आचार्यांनी सांगितले की कामाचा अर्थ आहे की एखादी भौतिक इच्छा, पूर्ण भौतिक इच्छा, भौतिक इच्छाला काम म्हणायचं. आणि राग म्हणजे तृष्णा म्हणू शकतो किंवा तीव्र भौतिक इच्छा. समजा एखाद्या व्यक्तीला भौतिक इच्छा आहे कारची, तर आपण हे काम म्हणू शकतो की याला कार पाहिजे, हा याच्यामध्ये काम आहे. परंतु कार मिळून पण त्याच्याकडे आणखीन जास्त इच्छा असेल की माझ्याकडे 15 कार असाव्या, किंवा जसं की मी दुबईचे ते किंग बघितले असेल त्यांच्याकडे 100 कार असतात, तर याला राग म्हणतात. तीव्र प्रमाणाचं काम किंवा अतिशय जास्त भौतिक इच्छा याला राग म्हणायचं. परंतु भगवंत काय म्हणतात की अशा अशा व्यक्तीचं बल मी नाहीये. जे बल जर काम आणि रागाने प्रभावित असेल तर तो मी बल नाहीये. मी कुठलं बल आहे? बलम बलवताम चाहम काम राग विवर्जितम, की व्यक्तीचं सामर्थ्य किंवा बल जे की काम आणि आसक्ती रहित आहे ते मी आहे. तर समजा तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मग ज्या लोकांमध्ये काम आणि आसक्ती आहे त्या व्यक्तीचं बल कोण आहे? ईश्वर नाही तर दुसरे कोणाकडून येतं का? प्रश्न समजला माझा? बघा इथे भगवंत काय म्हणतात की बलवान व्यक्तीचं बल मी आहे, पण केव्हा आहे? जेव्हा हे बल काम आणि रागापासून मुक्त असेल. मग मी असा प्रश्न विचारला, समजा काय एखाद्या व्यक्तीकडे बल आहे किंवा काही सामर्थ्य आहे, परंतु तो काम आणि रागापासून मुक्त नाहीये, मग त्याचं बल कोण आहे? परंतु इथे जर भगवंत म्हणतात की जे काम आणि रागापासून मुक्त आहे तो मी आहे.
हम्म. तसं पण म्हणू शकतो, पण म्हणजे मला कसं अंडरस्टँडिंग आली, मी हे बघत होतो की अं, इथे भगवंतांना म्हणजे सगळ्या उदाहरणावरून मला एक असं लक्षात आलं की भगवंत पॉझिटिव्ह गोष्टीवरती जास्त स्ट्रेस देत आहेत. की समजा पाण्याची चव, अग्नीची उष्णता, नकारात्मक गोष्टी कुठली सांगितली नाही की बाबा विनाशाचं, या व्यक्तीची विनाशाची शक्ती मी आहे. पण सांगण्याचं तात्पर्य हे आहे की व्यक्ती काम आणि रागापासून मुक्त असो किंवा मुक्त नसो, प्रत्येकाची शक्ती तर ईश्वरापासूनच येते, जरी ते भगवंत असे म्हटले तरी. कारण बोलण्याचा दृष्टिकोन तो नाहीये. आणि दुसऱ्या गोष्ट भगवंत सांगतात की धर्म अविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. तर इथला हा काम वेगळा आहे. आधीचा काम म्हणजे भौतिक इच्छा होती, तर हा पण भौतिक इच्छा म्हणू शकतो किंवा स्त्री पुरुष आकर्षण, हा इथे या कामाचा अर्थ आहे. तर भगवंत म्हणतात की जसं आपण या श्लोकाला कधी वापरतो की जेव्हा सांगतो की बाबा जे गृहस्थ आश्रम आहे ते सुद्धा प्रामाणिक आहे, आणि गृहस्थ आश्रमामध्ये ज्या कामाद्वारे नवीन पिढीला जन्म दिला जातो, तो काम जर धर्माच्या अनुसरून असेल तर तो काम भगवंत आहे. म्हणजे आता समजा इथे जर आपण असं बघितलं की समजा काही लोक अधार्मिक पद्धतीने पण मुलांना जन्म देतात, जसे की आता मॉडर्न टाइम मध्ये इंडियामध्ये किंवा पाश्चात्य देशामध्ये होतं. पण तो काम ईश्वर नाहीये का? तो काम ईश्वराच्या शक्तीशिवाय नवीन आत्मा कसा काही जगामध्ये येणार? ते काम पण ईश्वरच आहे, परंतु ते भगवंत, म्हणजे मला असं समजलं की भगवंत इथं पॉझिटिव्ह गोष्टीवरती स्ट्रेस करतायत. तर जो धार्मिक काम आहे, धार्मिक काम म्हणजे काय की पवित्र विवाह बंधनामध्ये जसे की आपल्याकडे बघा की विवाहामध्ये सर्वांची परवानगी घेतली जाते, परिवारातल्या किंवा समाजातल्या ज्येष्ठ लोकांची परवानगी घेतली जाते. नंतर लोकांना जेवण वगैरे देऊन त्यांचा आशीर्वाद मिळवला जातो. नंतर गावामध्ये जे काही कुलदैवत वगैरे असतील त्यांना त्यांच्याकडे जाऊन पण आशीर्वाद घेतला जातो. तर की बाबा आम्ही ही जबाबदारी धार्मिक पद्धतीने सुरू करत आहोत. त्याच्या मागचा दृष्टिकोन हा आहे. परंतु बऱ्याचदा लोकांना वाटतं की हे सगळं करण्याची काय गरज आहे, कोर्टात जाऊन फक्त साईन करूया. ठीक आहे, त्याच्या विरुद्ध आपल्याला बोलण्याचं काही हे नाहीये, पण कारण हे सगळ्या गोष्टी करण्यामुळे त्या दोन व्यक्तीच्या अंतःकरणावरती खूप सखोल प्रभाव पडतो की बाबा ही आपल्यावरती जबाबदारी आहे, टाइमपास नाहीये की साईन केली आणि लग्न झालं, असं नाही. पूर्ण समाज बघतोय, ईश्वराकडून आम्ही परवानगी घेतलीये आणि कुटुंबातल्या व्यक्तीकडून परवानगी घेतलीये. मग याच्यानंतर परत आणखीन काही संस्कार होते, जसे की आता संस्कार हे कोणी करत नाही, की समजा पहिला संस्कार गर्भधान संस्कार असतो. त्याच्यामध्ये पण काही देवतांची उपासना करून विशिष्ट आत्म्याच्या चांगल्या आत्म्याला अपत्य म्हणून प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला जातो. तर अशा पद्धतीने जेव्हा हा हा काम असतो, हा काम मी आहे असे भगवंत म्हणतात. तुम्हाला हे सांगू की नाही माहिती नाही, ठीक आहे मी सांगतो. तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की जो काम नवीन पिढीला जन्म देण्यासाठी केला जातो, तोच ऍक्च्युअली धार्मिक काम आहे. परंतु ही खूप खूप उच्च स्तरावरची व्याख्या आहे. नवीन भक्तांना सांगायला पण नाही पाहिजे, पण ठीक आहे. इथे लगेच आपले कदाचित आपण या स्तरावरती नाही पोहोचू शकणार लगेच, परंतु जर शास्त्राला जर विचारलं तर शास्त्रांचं असं म्हणणं आहे की बाबा व्यक्तीने कामामध्ये तेव्हाच स्वतःला योजलं पाहिजे जेव्हा त्याचा उद्देश नवीन पिढीला जन्म देण्याचा आहे. की एक काय म्हणता येईल की मॉडर्न टाइम मध्ये जे एक विरंगुळा किंवा इंद्रिय सुख मिळवण्यासाठी ह्या ज्या गोष्टी केल्या जातात, त्याला वेदांनुसार किंवा केवळ भक्तीच नाही, निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग कुठल्या जरी मार्गात गेले तरी मान्यता नाहीये. परंतु हे खूप वरचं स्टँडर्ड आहे, परंतु हे कधी ना कधी माहीत असलं पाहिजे. कारण तुम्ही जर तात्पर्य बघितलं, प्रभुपाद पण तात्पर्यामध्ये लिहितात वाटतं. त्याचप्रमाणे पान नंबर 274, त्याचप्रमाणे धर्मतत्वानुसार कामजीवन हे इंद्रिय तृप्तीसाठी नसून केवळ प्रजोत्पादन करण्यासाठी आहे. त्यानंतर आपल्या संततीला कृष्ण भावना भावित करणे ही माता पित्यांची जबाबदारी.
जसं की भक्तिसिद्धांत सरस्वती भक्तिविनोद ठाकूरजी म्हणजे प्रभुपादांचे गुरु आहेत सिद्धांत सरस्वती ठाकूर. त्यांचे गुरु त्यांचे वडील भक्तिविनोद ठाकूर. म्हणजे गुरु म्हणजे शिक्षा गुरु. तर भक्तिविनोद ठाकूरांना 10 मुलं होते आणि भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर संन्यासी होते. लहानपणापासूनच म्हणजे त्यांनी विरक्ती स्वीकारली. त्यांना मी असं ऐकलंय की त्यांना कोणी विचारलं होतं की तुमचं काय म्हणणं आहे या कामाबद्दल? तर ते म्हटले की काम काही वाईट नाहीये. जर व्यक्तीला कळेल की बाबा मी ज्या व्यक्तींना जन्म देतोय त्यांना मी अध्यात्मामध्ये त्यांची प्रगती करण्याची माझी क्षमता आहे. असं जर शक्य असेल तर 100 मुलांना जन्म दिला तरी काही हरकत नाही. तर सांगण्याचा उद्देश काय आहे की ह्या सगळ्या गोष्टी खूप जबाबदारीच्या आहेत. गृहस्थीमध्ये या गोष्टीला परवानगी यायचा अर्थ असा नाही की इंद्रिय तृप्तीसाठी ही एक जबाबदारी म्हणून स्वीकारलं पाहिजे. परंतु आधुनिक वेळेमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी जास्त सांगू नाही शकत. कारण ऑलरेडी एकमेकांप्रती प्रामाणिक असणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यापेक्षा जास्त मोठी अपेक्षा करण्याची गरज नाही. पण ठीक आहे. जर शास्त्रानुसार जर कोणी विचारलं तरी बाबा शास्त्राचं काय म्हणणं आहे या कामाबद्दल? शास्त्राचं असं म्हणणं आहे की व्यक्तीला कामाची परवानगी तेव्हाच आहे जेव्हा त्या कामाचा उद्देश नवीन पिढीला जन्म देण्यासाठी आहे. तर जे मॉडर्न टाइम मध्ये कॉन्ट्रासेप्टिव्ह वगैरे वापरले जातात त्याला शास्त्रानुसार मान्यता नाही. परंतु आपण या सगळ्या गोष्टी असं कदाचित पब्लिक मध्ये नाही बोलू शकणार. कारण की मोठी लोक म्हणतात की पॉप्युलेशन कशी कंट्रोल होणार? तर शास्त्र सांगतं की जर मुलांना हे लोक मुलांना जन्म न देण्यासाठी या गोष्टी करणारच नाही तर मग आपोआपच लोकसंख्या नियंत्रणात येईल. पण ठीक आहे हा वादाचा मुद्दा होऊ शकतो त्याच्यामुळे जास्त जाण्याची गरज नाही. तर इथे भगवंत ह्या 4 श्लोकामध्ये वर्णन संपवतात. बलशाली व्यक्तीचं बल मी आहे. ज्या बलाचा व्यक्ती दुरुपयोग करत नाही. आणि आचार्यांनी सांगितलं की जे बल विहित कर्म पूर्ण करण्यासाठी मदत करते ते बल मी आहे. नंतर स्वतःच्या पत्नीद्वारे संतती उत्पन्न करणारा धार्मिक काम मी आहे. तर हे इथे आपलं संपलं. तर पुढच्या श्लोकापासून भगवंत या सगळ्या गोष्टीची समरी करतील की अर्जुन असं मी किती जरी सांगत बसलं तर माझ्या शक्तीचा काही अंत नाहीये. त्याच्यामुळे एका 12व्या श्लोकामध्ये सारांशामध्ये भगवंत सांगून टाकतील. तर ते आपण सॅटर्डेला बघूया.